नमस्कार मित्रांनो, इन्कम टॅक्सची प्रॅक्टिस आपल्याला फार ग्लॅमरस वाटते, पण त्याच्या मागची खरी रियालिटी काय आज सॉल्व मी सांगणार आहे. तर तुम्ही जर स्वतःची प्रॅक्टिस चालू करायचा विचारत असाल तर व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे, की त्यामध्ये काय काय चॅलेंजेस आहेत, तुम्ही स्वतःला कसं प्रिपेअर केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मगच आपण त्या क्षेत्रामध्ये जाणं महत्वाचं आहे. कारण का आपण जेव्हा सीएच्या ऑफिसला जातो, आपल्याला खूप छान वाटतं की एवढं मोठं ऑफिस आहे, एवढा स्टाफ आहे, पण त्याच्या मग किती सॅक्रिफाईस आहे, काय काय गोष्टी कराव्या लागतात, हे सगळं तुम्हाला मी आज सांगणार आहे. तो सगळ्यात पहिलं ज्याला मी म्हणतो ट्रूथ ओपनिंग, करेक्ट ना, की आपण इंस्टाग्राम सोशल मीडिया फक्त रिअल सक्सेस स्टोरीज बनतो. याच्याकडे एवढे क्लायंट आहेत, हा या कंपनीचं काम करतोय, पण त्यासाठी काय काय रिक्वायरमेंट आहे, त्याने किती सॅक्रिफाईस केलेलं आहे, काय तयारी करावी लागते, हे आपल्याला माहित असतं. बिकॉज नॉर्मली आपलं अंडरस्टँडिंग काय, की मी इन्कम टॅक्सचा अभ्यास केला, जीएसटीचा अभ्यास केला, थोडंफार कुठेतरी शिकलो, रिटर्न फाईल करायला, की लगेच स्वतःचा मी ऑफिस टाकून मोकळा होतो आणि क्लायंट्स मिळायला चालू होतात. पण दॅट कॅन सस्टेन ओनली ॲट अ स्मॉलर स्केल. तुम्हाला जर लार्ज स्केलला काम करायचं आहे, जे तुमचं ड्रीम आहे, तर काही गोष्टी मस्ट आहेत ज्या आपण नक्की पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिले जेव्हा तुम्ही स्वतःची प्रॅक्टिस स्टार्ट कराल, तर सगळ्यात तुम्हाला फर्स्ट चॅलेंज वुड बी तुम्हाला क्लायंट आणणं गरजेचं आहे. पण त्यानंतरही दीज आर द मेजर चॅलेंजेस जे तुम्हाला फेस करावं लागतं. सगळ्यात पहिलं म्हणजे इनकम्प्लीट डेटा. सो वेन यू डील विथ एनी क्लायंट, तुम्ही आता ऑलरेडी प्रॅक्टिस करत असाल किंवा स्टार्ट करणार असाल, तर क्लायंटकडनं डेटा कशा रूपात तुम्हाला पाहिजे माहिती असणं गरजेचं आहे. कारण क्लायंट, खूप सारे क्लायंट वेगवेगळे सॉफ्टवेअर्स वापरतात. सो वी वॉन्ट डेटा इन पर्टिक्युलर फॉर्मॅट, कारण का त्या बेसिस आपल्याला जीएसटी, अकाउंटिंग, इन्कम टॅक्सचे कंप्लायन्सेस करायचे असतात. सो दॅट थिंग नीड टू बी इन्फॉर्म टू द क्लायंट, की सर आम्हाला डेटा इस या फॉर्म मध्ये पाहिजे, आणि तो जर इनकम्प्लीट आला तो शोधण्यामध्ये आपला वेळ जातो. दॅट इज द फर्स्ट चॅलेंज. सेकंड, लास्ट मिनिट पॅनिक. खूप साऱ्या क्लायंटला आपण खूप फॉलो केलं ते डेटा लवकर देत नाहीत. मग लास्ट मिनिट डेटा देतात, मग आपण जर काम नीट नाही केलं तर त्यांना पेनल्टी लागते. मग त्यांना की तुमच्यामुळे पेनल्टी लागली, कारण तुम्ही काम व्यवस्थित नाही केलं. बट द रिअल चॅलेंज इज त्याने डेटा लास्ट मिनिट दिलाय. सो यू हॅव टू फिक्स ऑल दिस डेडलाईन्स, की सर इथपर्यंत तुम्ही डेटा दिला तर आम्ही काम टाइमली करू शकू, जर लेट दिला तर मी तुमचं काम पोस्टपोन करू. मग त्या केसमध्ये तुम्हाला इंटरेस्ट पेनल्टी लागेल, ते तुम्हाला बेअर करावं लागेल. आणि तिसरं, रॉंग एक्सपेक्टेशन. ओके, सो ऍज अ कन्सल्टंट यू कॅनॉट एक्सपेक्ट क्लायंट टू बी व्हेरी परफेक्ट इन अकाउंटिंग, आणि क्लायंटला पण तुमचे एक्सपेक्टेशन कळणं गरजेचं आहे. सो व्हॉट इज एक्सपेक्टेड, की तुम्ही क्लायंटवर बसा, तुम्ही सांगा की आम्हाला या फॉर्मॅटमध्ये डेटा पाहिजे. सो दॅट कम्युनिकेशन नीड टू बी हॅपन. डायरेक्ट स्वतःची प्रॅक्टिस स्टार्ट करू नका. एवढ्या गोष्टी सोप्या नाही जेवढ्या बाहेरने तुम्हाला दिसतात. सो या तिन्ही गोष्टींचा ताळमेळ बसवणं फार गरजेचं आहे. तेव्हा कुठे जाऊन तुम्हाला थोडेफार तुमचे प्रॉब्लेम या चॅलेंजेस कमी होतील. आणि दीज आर द प्रॉब्लेम फेस बाय मेजॉरिटी. माझे जेवढे मित्र प्रॅक्टिस करतात, दे आर हॅव्हिंग सेम प्रॉब्लेम, की डेटाचा प्रॉब्लेम आहे, लास्ट मिनिट क्लायंटचा फॉलोअप खूप करावा लागतो, त्यानंतर त्यांचे एक्सपेक्टेशन खूप असतात की फीस कमी आणि काम जास्ती. सो हाही तुम्हाला एक बॅलन्स कुठेतरी ठेवला पाहिजे. सो त्यासाठी तुम्ही जर एकदम परफेक्ट असाल तर मग तुम्हाला क्लायंट चांगली फीस देईल. पण तुम्ही पण इनपरफेक्ट असाल, तुम्ही पण अशा काही मिस्टेक्स केल्या, तर अगेन तुम्हाला एक प्रॉब्लेम येणार आहे. त्या मिस्टेक करायचे नाहीत, कुठल्या तुम्हाला मी सांगणार आहे. Second, now what is the real challenge when you practice? So if you ask me my personal experience, सगळ्यात पहिलं you need to have good staff. करेक्ट ना, तुम्हाला नवीन चांगला स्टाफ मिळणं गरजेचं आहे, आर्टिकल्स मिळणं गरजेचं आहे, आणि त्यांना ट्रेनिंग देणंही गरजेचं आहे. कारण का स्टाफ चांगला मिळाला पण तुम्ही त्याला ट्रेन नाही करू शकला प्रॉपर, करेक्ट ना. तर तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये एक प्रॉपर ट्रेनिंग सिस्टीम पाहिजे, की जेव्हा, कारण तुम्ही तर बिझी असणार ऍज अ बॉस, यू विल नॉट हॅव दॅट मच टाइम टू टीच इच अँड एव्हरी आर्टिकल और एव्हरी स्टाफ. तर या तर तुम्ही मग एक्सपिरियन्स स्टाफ घ्या, मग इन दॅट केस तुमची कॉस्ट वाढेल, किंवा तुम्ही मग फ्रेशर्स घेतले तर तुम्हाला त्यांना शिकवायला लागेल. तर आपल्या दोन्हीचा बॅलन्स पाहिजे. आपल्याला काही एक्सपिरियन्स लोकही पाहिजेत आणि आपल्याकडे फ्रेशर्सही पाहिजेत. काही काही लोक कॉस्ट कमी करायला ते टेक ओनली फ्रेशर्स टू मिनिमाइज द कॉस्ट, बट इन दॅट केस त्यांना थोडा अनुभव नसतो, मग ते क्लायंटचं काम बरोबर होत नाही, आणि मग क्लायंट नाराज झाला की तो दुसरीकडे जातो आणि तुमचा रेव्हेन्यू जास्त कमी होतो. सो दिस बॅलन्स यू नीड टू हॅव, की मला किती एक्सपिरियन्स लोक पाहिजेत आणि किती फ्रेशर्स पाहिजे, त्यांना ट्रेनिंग कसं देईल. सो खूप मोठ्या ज्या फर्म्स आहेत त्यामध्ये स्पेशल एचआर डिपार्टमेंट असतं, जे त्यांना प्रॉपर ट्रेनिंग देतात. कारण का तो शेवटी आर्टिकल आहे, त्याने काय एवढा अभ्यास तो करून नाही आलेला आहे. ओके, सो जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस चालू करू शकाल, पहिला ऍस्पेक्ट सांगितलं स्टाफ. सेकंड चॅलेंज, यू विल कम अक्रॉस व्हेरियस नोटिसेस. खूप साऱ्या क्लायंटला जीएसटी, इन्कम टॅक्सच्या नोटीस येतात, डेडलाईन असतात, ऍडव्हान्स टॅक्स भरायचा आहे, टीडीएस कंप्लायन्स करायचा, प्रॉव्हिडंट फंड भरायचा, रिटर्न फाईल करायचंय, ऑडिट करायचंय, एमसीआयचे कंप्लायन्सेस, आरओसी कंप्लायन्सेस, खूप सारे प्रत्येक कंपनी टू कंपनी, इव्हन इंडस्ट्री स्पेसिफिक पण कंप्लायन्सेस असतात. हे सगळे तुम्हाला करायचे. त्याचं प्रेशर असतं आणि त्याची रिस्पॉन्सिबिलिटी असते. सो ऍज अ सेड, रिस्पॉन्सिबिलिटी मीन्स यू नीड टू हॅव प्रॉपर स्टाफ
विल टेक केअर ऑफ एव्हरीथिंग. ती तुम्ही जर सगळ्याच गोष्टी करायला गेला ना तर होणार नाही. सो युअर फोकस शुड बी ऑन क्लायंट तुम्ही किती नवीन आणू शकता आणि त्या क्लायंटला बेस्ट सर्व्हिस कशी तुम्ही देऊ शकता, हा तुमचा रोल असला पाहिजे आणि स्टाफला गाईड करणं. दॅट शुड बी युअर मेन रोल. क्लायंट ॲक्विजिशन, एक्झिस्टिंग क्लायंट गिव्ह गुड सर्व्हिस, स्टाफ ट्रीट देम प्रॉपरली, गिव्ह देम प्रॉपर सॅलरी, ट्रेन देम प्रॉपरली अँड मेंटेन हेल्दी रिलेशन विथ द स्टाफ. त्यांना असं वाटलं पाहिजे की त्यांच्या मी घरात काम करतोय. तर ह्या गोष्टी तुम्ही मॅनेज करू शकला तरच प्रॅक्टिस डेव्हलप होते. सी ओनली जस्ट बाय पेइंग सॅलरी यू कॅनॉट आस्क हिम टू वर्क. कारण का सॅलरी इनिशियली काम करते बट आफ्टर 6 मंथ इट्स ऑन रिलेशन. बघा तुम्ही ज्या कुठल्या गोष्टी घेतात तर आपण प्रिफर करतो की माझ्या ओळखीचं असतं तर मी त्याकडनं वस्तू घेतो. एक मानसिक समाधान असतं. सो दॅट कम्फर्ट लेवल यू नीड टू बिल्ड. सो HR रिलेशन मतलब तुमचे स्टाफवर रिलेशन फार मॅटर करतात. या सगळ्या गोष्टी करू शकला तरच मित्रांनो प्रॅक्टिस फास्ट ग्रो होती. अदरवाईज यू विल फील हॅरॅस्ड. सेकंड, आता हे तर सांगितलं की व्हॉट आर द रिक्वायर्ड फॉर प्रॅक्टिस. आता तुम्ही जर स्टुडंट असाल आणि आज तुम्ही स्टुडंट असाल, तुम्ही उद्या आर्टिकल म्हणून काम कराल आणि परवा तुम्ही CA वगैरे झाल्यानंतर तुम्ही स्वतःची प्रॅक्टिस चालू करू शकाल. सो नाउ व्हॉट इज द प्रॉब्लेम. आता मी पण माझं स्वतःचं ऑफिस होतं, मी पण ते प्रॅक्टिस करायचो. सो तुम्ही जेव्हा आमच्याकडे येता तुमच्याकडे फक्त अकॅडमिक नॉलेज असतं. तुम्ही इन्कम टॅक्स शिकला असाल, GST शिकला असाल, प्रॉव्हिडंट फंडचा अभ्यास आहे, लेबर लॉचा अभ्यास आहे, कंपनी लॉचा अभ्यास आहे. सो तुम्ही वेगवेगळे विषय अभ्यास करून आलेला आहात. पण त्या कोर्सचा आम्हाला एवढा फायदा होत नाही कारण का those courses focus only on the syllabus and our focus is on execution. तुम्ही जो इन्कम टॅक्सचा अभ्यास केलेला आहे तो थेरॉटिकली, आम्हाला काय पाहिजे की तुम्हाला ते रिटर्न्स फाईल करता आले पाहिजे. मग तुम्ही ते म्हणाल सर तुम्हाला जर जॉब नाही दिला तुम्ही शिकणार कसं. सो दॅट इज द मेजर चॅलेंज. म्हणजे ऍज अ एम्प्लॉय आय वॉन्ट स्टाफ की तो फ्रेशर पण पाहिजे, त्याला सगळं आलं पण पाहिजे. आणि तुमचं प्रॉब्लेम सर मला तर फक्त अकॅडमिक नॉलेज आहे ना, मला तुम्ही शिकवल्याशिवाय कसं येणार. आणि जेव्हा तुम्ही असं म्हणून जॉबला लागता तेव्हा प्रॉब्लेम काय होतो की तुम्हाला ते थोडंफार शिकून ट्रेन करतात पण तुम्हाला फुल नॉलेज येत नाही कारण का तुम्हाला ट्रेन करणारा कोणी सिनियर असतो. मग तो जेवढं शिकवेल हळूहळू ट्रायल बेसिस तुम्ही शिकत जाता, हळूहळू थोडंफार तुम्हाला तर पक्क नॉलेज येत नाही. मग त्यासाठी करायचं काय की युअर थेरॉटिकल नॉलेज अँड वेन यू स्टार्ट वर्किंग ह्याच्यामध्ये जो एक ब्रिज आहे दॅट इज कॉल्ड द प्रॅक्टिकल नॉलेज. आणि तेच काम ITAP करत आहे. अँड दॅट्स वाय वी आर व्हेरी फेमस. As ITAP, we build that bridge between your academic knowledge and your practical insight. कारण तुम्ही कुठल्या ऑफिसमध्ये जावा, मला सांगा तुम्ही जेव्हा स्वतःची प्रॅक्टिस स्टार्ट कराल ऍज अ बॉस, तुम्ही प्रत्येक आर्टिकलला रोज शिकू शकाल का. मग क्लायंट ऍक्विजिशन कोण करणार, एक्झिस्टिंग क्लायंटचे सर्व्हिस कोण मेंटेन करणार, बरोबर नाही. दोन्ही गोष्टी कलेक्शन करावं लागतं सगळे. सो ऍज अ ओनर यू हॅव टू डू एव्हरीथिंग बट स्टील आय कॅनॉट टीच इच अँड एव्हरी स्टाफ. सो दॅट्स वाय इफ यू कम विथ द एक्स्ट्रा नॉलेज तुमचा फायदा काय, तुम्हाला सॅलरी पण जास्त मिळेल. म्हणजे लोकांना पगार द्यायला प्रॉब्लेम नाहीये. सी प्रॉब्लेम काय, मला चांगला स्टाफ पाहिजे पण मला जे स्किल सेट हवे ते पण तुमच्याकडे पाहिजे. सो यू वॉन्ट मोर सॅलरी, आय एम रेडी टू गिव्ह मोर सॅलरी बट यू नीड टू हॅव दॅट स्किल सेट. आणि तो नसतो अँड दॅट्स वाय देयर इज अ प्रॉब्लेम. So on one side there is too much requirement and on other side people are not getting the job. The problem is skill set. एम्प्लॉयची रिक्वायरमेंट अँड एम्प्लॉयची हे मॅच झाली पाहिजे. पैशाचा प्रॉब्लेम नसतो, यू विल गेट गुड अमाऊंट ऑफ मनी. सो हा ब्रिज तुम्हाला बिल्ड करायचा अँड दॅट कॅन बी डन विथ द हेल्प ऑफ ITAP. ITAP मध्ये इन्कम टॅक्स GST चे 1 मंथचे कोर्स आहे ज्यामध्ये तुम्ही फ्रेशर्स म्हणून नाही, तुम्ही ऍज अ एक्सपिरियन्स म्हणून कुठे जॉब असाल. कारण का ITAP स्वतः तुम्हाला 100% प्लेसमेंट देतं विदिन 90 days. सो आम्ही तुम्हाला पहिले ट्रेन करतो. सो जेव्हा तुम्ही कुठे जाल तेव्हा तुम्ही फ्रेशर्स नसणार आहे, तुमची 50% कॉम्पिटिशन तर आम्हीच संपवतो कारण का आम्हीच तुम्हाला जॉब देतो. पण जॉब देतो म्हणजे शेवटी तुम्हाला आलं पण पाहिजे. आम्ही जे शिकवतो त्याचं नीट नाही आलं तर तुम्हाला तोही घेणार नाही कारण का त्याला पे करायचे पैसे. सो हे स्किल तुम्हाला डेव्हलप करणं गरजेचं बियॉन्ड अकॅडमिक्स. सो तुम्ही जर फक्त थेरॉटिकली शिकला असाल आणि इफ यू विश टू स्टार्ट युअर प्रॅक्टिस इमिजिएटली दॅट गॅप नीड टू बी फिल अँड दॅट इज पॉसिबल ओनली विथ द हेल्प ऑफ ITAP. सो आता ITAPचे कोर्स केल्यानंतर तुम्हाला काय शिकेल, इंटरप्रिटेशन. कारण का एक्झाम मध्ये आपण फक्त सरांनी शिकवले प्रश्न त्याची उत्तर देतो पण यामध्ये वेगवेगळ्या केसेस आहेत, त्याला इंटरप्रिट कसं करायचं. कारण इथले जे एक्सपर्ट फॅकल्टी दे विल शेअर देअर एक्सपिरियन्स विथ यू की अशी केस झाली मी अशी डील केली. सो दॅट इंटरप्रिटेशन नीड टू बी डन. जजमेंट कसे वाचायचे, कम्युनिकेशन कसं करायचं क्लायंट बरोबर. सो तुम्ही सगळं शिकून जर गेला तर तुम्हाला काम करायला फार सोपं जाईल. सो व्हॉट आय एम ट्राइंग टू कन्वे की you go as a fresher somewhere and you go with the ITAP courses, you will have extra edge. कारण का तुम्हाला जॉब मिळायला सोपं जाईल आणि शिकायलाही मिळेल. कारण का विचार करा तुम्ही जिथं काम करायला जा तो मोकळा बसलाय का तुम्हाला शिकवायला,
त्याकडे 150 आर्टिकल आहेत, त्याला टाइम नाही, तो म्हणणार तू याला शिकव. जो तुमच्याच्या एक्सपर्ट आहे तो तुम्हाला शिकवेल, मग त्याचं नॉलेज जर अर्ध असेल तर तुम्हाला अर्धच कळायला मिळणार आहे. तुम्हाला वाटेल की मला सगळं येतंय, पण जेव्हा तुम्ही स्वतःचं काम चालू कराल तेव्हा कळेल, अरे मला ते येतच नव्हतं, हे तर अर्धच आहे, मी काय ते चुकीचं शिकलोय. आणि तेव्हा आपल्यावर बॉस स्वतः होईल रेक्टिफाय. पण जेव्हा स्वतःची प्रॅक्टिस चालू कराल तर ही मिस्टेक तुम्हाला जर अवॉइड करायची असेल अँड यू वॉन्ट टू हॅव युअर बिग ऑफिस, तर मग तुम्ही आत्ता हे सगळे स्किल अक्वायर करा, मग जॉब सर्च करा, तुम्हाला खूप फायदा होईल. ओके, सो आता जेव्हा तुम्ही नवीन ऑर्गनायझेशन जॉईन होता, काय काय चॅलेंजेस असतात? पहिला लॅक ऑफ कॉन्फिडन्स, फिअर ऑफ मिस्टेक्स अँड डिसिजन अनालिसिस. ही एक्झॅक्टली डिसिजन पॅरालिसिस म्हणजे डिसिजन कशी घेऊ, कारण का मी नवीन आहे. हे सगळे प्रॉब्लेम तुमचे इथे ओव्हरकम होतील, कारण का आम्ही तुम्हाला प्रॅक्टिकली जीएसटी रिटर्न कसं फाईल करायचं, इन्कम टॅक्स नोटीस कसं हँडल करायच्या, पॅन कार्डला कसं अप्लाय करायचं, जी काय लेबर लॉ आहे, इन्व्हेस्टमेंट आहे, सगळं प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला देतं. त्यामुळे ह्या तुमचे सगळे प्रॉब्लेम ऑटोमॅटिक सॉल्व्ह होतात. सो व्हॉट इज द रिअलिटी चेक? की कॉम्प्युटर घेऊन तुम्ही प्रॅक्टिस स्टार्ट करू शकत नाही. सगळ्यात पहिलं तुमच्याकडे तुमचं नॉलेज एकदम परफेक्ट पाहिजे ऍज अ ओनर. सेकंड, क्लायंट ऍक्विजिशन साठी कम्युनिकेशन स्किल पाहिजे. एक्झिस्टिंग क्लायंटला तुम्हाला गुड सर्व्हिस द्यायची. फोर्थ, तुम्हाला स्वतःला अपडेट करायचंय, स्टाफला अपडेट करायचंय आणि हार्मोनी मेंटेन करायची आणि सगळे कंप्लायन्सेस टाइमली करायचे. या सगळ्या गोष्टींसाठी सगळ्यात पहिलं तुमच्याकडे स्किल सेट असणं गरजेचं आहे. सो हे जोपर्यंत तुम्ही जर कॉन्फिडंट नसाल तर तुमच्या स्टाफला पण काही बोलू शकणार नाही, कारण का तो म्हणलेला माझ्या सरांना माहित नाही, मला माहित नाही, चाललंय तसं चालू दे. सो असं अशा केल्याने तुमची प्रॅक्टिस मोठी होणार नाही. सो तुम्ही जे ड्रीम बघत आहात की मला मोठा ऑफिस स्टार्ट करायचंय, त्यासाठी प्रॅक्टिकल नॉलेज असणं गरजेचं आहे. सो तुम्ही जर कुठलाही थेरॉटिकल कोर्स केला असेल तर प्लीज आमच्या आयटॅपच्या पुणे इन्स्टिट्यूटला व्हिजिट करा आणि आमच्या कोर्सची माहिती घ्या, तुम्हाला नक्की फायदा होईल. व्हिडिओ आवडला तुमच्या अशा मित्रांबरोबर शेअर करा की जे प्रॅक्टिस करतात पण ते स्ट्रगल करतात. रिझन इज दिस की दॅट स्किल इज मिसिंग, how to handle people that is missing, how to acquire the client, how to give best service to the client, how to get best out of the existing people, नोटीस कशा हँडल करायच्या, हे सगळे एक्सपिरियन्स आम्ही तुम्हाला देतो. सो वेन यू गो देअर यू कॅन डायरेक्टली स्टार्ट प्रॅक्टिस विदाउट एनी एफर्ट्स. तर अजून मित्रांनो काय पाहिजे, आय थिंक डिटेल मध्ये तुमच्या मी डिस्कस केलेलं आहे. व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांनो शेअर करा. थँक्यू सो मच अँड बाय बाय.